नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारतासह महाराष्ट्रामध्ये जी मेडिकल प्रवेश प्रक्रिया नीट निकालानंतर होत असते त्याचं लेट होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मेडिकल सेंटर काउन्सिलिंग MCC मार्फत ऑल इंडिया लेवलला जी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आणि त्याचेच फॉलो सर्व स्टेटने करायचं असते, तर त्या धर्तीवरच प्रत्येक स्टेटमध्ये पण बदल होणार आहे. त्याचे अपग्रेड सॉफ्टवेअर होणार आहेत यावर्षीपासून. जसं की इंजिनिअरिंगला प्रवेश प्रक्रिया होत असते, अपग्रेड केल्यानंतर कॉलेजला प्रत्येक कॉलेजला जायची गरज नाहीये तुम्हाला कॉलेज अपग्रेडेशन नंतर. पण मेडिकल क्षेत्रामध्ये आतापर्यंत असं होतं की प्रत्येक वेळेस तुम्हाला कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट सादर करायचे, परत कॉलेज अपग्रेड झालं तर परत डॉक्युमेंट काढून आणायचे, DD परत चेंज करायचा. ही अपग्रेड प्रोसेस जी होती आपल्या अपग्रेडची ती खूप लेंदी होती. ती सुलभ करण्याचा विचार चालू आहे आणि या धर्तीवर यावर्षीपासून तुम्हाला मिळालेल्या कॉलेजला म्हणजे ऑनलाईन डॉक्युमेंट पण व्हेरिफिकेशन होईल आणि एकदा ऑफलाईन पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं एक वेळेस होईल आणि मिळालेल्या कॉलेजला एकदाच जावे लागेल. वेळोवेळी अपग्रेडेशनसाठी डॉक्युमेंट चेंज आणि डॉक्युमेंट DD चेंज करण्याची गरज पडणार नाही असं MCC मार्फत नोटीस सध्या तरी आलेली आहे. आणि ती प्रक्रिया सॉफ्टवेअर त्याचं डेव्हलप करण्यामुळे आणि त्या स्टेटला पण याचं अपग्रेडेशन होईल. सॉफ्टवेअर डेव्हलप करायला वेळ लागणार आहे, तर ह्या प्रक्रियेमुळे थोडीशी प्रक्रिया लेट होत आहे. प्रवेश प्रक्रियाचे रजिस्ट्रेशन तर ऑल इंडिया लेवलचे 4 ऑगस्ट 2026च्या नंतर आणि स्टेट लेवलचे 10 ऑगस्टच्या दरम्यान रजिस्ट्रेशन स्टार्ट होण्याची शक्यता आहे. हे अंदाज आहेत, कदाचित थोडाफार मागं पुढे वेळ होऊ शकतो. याचं डिटेलिंग्स आल्यानंतर आणि त्याचे ब्राउचर आल्यानंतर, माहिती पुस्तिका आल्यानंतर आपण डिटेल्स कशा पद्धतीत प्रवेश प्रक्रिया राहील हे डिटेल आपला पुढील व्हिडिओमध्ये सांगू. पण यावर्षी एक अजून कटाफोर इफेक्ट होणार आहे महाराष्ट्रामध्ये. यामध्ये महत्वाचे जे प्रायव्हेट कॉलेज म्हणजे ज्याला आपण सेमी म्हणतो ते 3 कॉलेज हे डिम होत आहेत. म्हणजे SMBT नाशिक, वालवालकर रत्नागिरी आणि KG सोमय्या मुंबई हे 3 महत्वाचे कॉलेज आपल्याला डिम होत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 400 सीट वाढत आहेत. यामधल्या 100 सीट डिम कॉलेजच्या आहेत. 300 सीट जरी वाढत असल्या तर हे 3 कॉलेज डिम मध्ये जात असल्यामुळं कटापवर थोडा इफेक्ट होणार आहे. जे सेमी कॉलेजचा 500 पर्यंत आला असता किंवा 498 आला असता तो 500 प्लसच कटाप राहणार. 503 505 कटाप राहण्याची शक्यता आहे सेमीचा ओपनचा. आणि महाराष्ट्रामध्ये अजून व्हेटरनरीचे पण 4 कॉलेज प्रायव्हेट वाढत आहेत. त्यामध्ये 3 प्रायव्हेट आणि एक डिम आहे MGM संभाजीनगरचं. तर यामुळे व्हेटरनरीचा कटाप थोडा लो येईल, पण याचे इन्स्पेक्शन बाकी आहेत. VCI मान्यता दिली म्हणजे ऑल इंडिया लेवलला VCI व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया यांनी मान्यता जरी दिली असेल तर स्टेट लेवलचे इन्स्पेक्शनमुळे थोडा वेळ लागत आहे आणि व्हेटरनरीचे पण प्रक्रिया लेट होत आहे. तर ज्या पण प्रक्रिया स्टार्ट होतील त्याचे ब्राउचर येतील, त्याची माहिती पुस्तिका येईल, त्यानंतर जे चेंजेस आहेत तर ते आपल्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. कटाप बद्दल पण डिटेल आपण पुढे SML आल्यानंतर कळूतच. तर आपला चॅनलला आपण नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.